तुमचं म्हणणं आहे? ॲक्च्युली माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन होतं त्या टायमाला मी त्याच्याकडनं 25,000ची मदत घेतली होती. त्याने 12% इंटरेस्टवर मला त्याने 25,000 रुपये देऊ केले होते. जी 3 महिन्याची मुदत होती. तर त्याने ॲग्रीमेंट बनवली, त्याच्यामध्ये करण जैन म्हणून त्याचं नाव आहे. आणि ते 2-3 नावांनी तो समोर म्हणजे समोरचा सांगतो, करण मोहम्मद जैन, करण जोशी असे 2-3 नावं घेऊन तो समोर प्रत्येक बायकांना त्यांनी फसवलेलं आहे. आणि मी माझी पूर्ण घेतलेली मुद्दल होती ती मी सगळी त्याला रिटर्न करून सुद्धा त्याने माझा एक ब्लँक चेक साईन केलेला बँकेत अकाउंटला टाकून बॉन्ड्स करून माझ्यावर आता 1 लाखाची त्याने केस टाकली आणि मला कोर्टात त्याने उभं केलं माझ्यावर वॉरंट त्यामुळे त्याला माझी केस त्याने मागे घ्यावी आणि त्याला मला लवकरात लवकर सजा झालेली बघायची. काय अजूनही काय मागणी केली होती का? हो, घरी तो 11-12 वाजेपर्यंत माझ्या घरी येऊन बसायचा. आणि मी त्याला म्हटलं ना की असं घरी वगैरे येऊन बसू नकोस. माझ्या मिस्टरांना मी सांगेन, माझे मिस्टर जॉबला जायचे, लेट यायचे, तर तो म्हणायचा नाही तुझा नवरा येईपर्यंत मी बसणार, तो आल्याशिवाय मी जाणार नाही. त्याने इंटरेस्ट 1 दिवस जरी वाढला ना व्याजाचा तर तो 500 रुपये पर डे इंटरेस्ट एक्स्ट्रा चार्ज घेत होता. असे त्यांनी मी त्याच्याकडनं 25 घेतले, त्याने माझ्याकडनं कमीत कमी 1 लाख रुपये वसूल केले. प्लस मला जेव्हा मला जास्त दादागिरी करायला लागला तेव्हा मी माझ्या मिस्टरांच्या कानावर घातलं. तर तो मला डायरेक्ट त्यांनी धमकी दिली की तुम्ही जर तुझ्या मिस्टरांना, मी माझ्या गाडीत सामान आहे, पिस्तूल आहे, मी तुझ्या मिस्टरांना कधी उडवून जाईन समजणार नाही तुम्हाला, अशी धमकी देऊन तो आम्हाला हे करत होता, त्रास देत होता. काय बोला. हां, त्यांची अस्मिता कुलकर्णी म्हणून तिने ओळख करून दिली, करण जैन. तर तिने मला 50,000 हवे होते, तिने 1.5 लाख सांगितले. आणि मग तिने घेतलेले पैसे काहीच दिलेले नाही. 1.5 लाखाची पूर्ण मी जवळजवळ 6 लाख रुपये त्याला दिलेले आहेत. आणि तरी पण त्याने केस टाकली आहे आणि माझ्या मुलीचा चेक बाउन्स केला आहे. माझ्या मुलीला फोन करायचा सारखा आणि तिने फोन नाही उचलला तर तिच्या हॉस्पिटलमध्ये जायचं. ती नर्स आहे गोखले हॉस्पिटलला. तिथे जाऊन तिला काय काय बोलायचं, फोनवर फोन नाही केला तर तिला काय बोलायचं, तुझ्या फ्रेंडची ओळख करून दे, मैत्रिणीची ओळख करून दे. रात्री कधी उशिरा यायचा 12-1 वाजता. मला सांगायचं तुमच्या ओळखीमध्ये कोण आहे का लेडीज ओळखीची, मला ओळख करून द्या, असं करा तसं करा. धमकी द्यायचा. गेल्या वर्षी मुलींची लग्न झाली माझ्या, दोन्ही मुलींची. तर त्यांच्यावर पण म्हणजे त्याने धमकी खूप दिली आम्हाला की पैसे द्या नाही तर असं करू तसं करू, असं वेगळं काय नाही काय बोलायचं. तो त्याला 6 लाख रुपये क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे. त्यांनी काय आम्हाला हे नाही दिले, अर्ध्या पावत्या दिल्या, अर्ध्या नाही. देतो करून देतो नंतर आता बोलतो मुलींना रहीम पद्मसी उर्फ करीम मोहम्मद जैन उर्फ करण जोशी अशा सर्व नावाचा एक व्यक्ती ह्याचा आज कल्याण सेशन कोर्टामध्ये 376 अन्वये गुन्हा रजिस्टर होता. त्याच्यामध्ये अटकपूर्व जामीन दाखल केला होता. सदरची केस अशा स्वरूपाची आहे की विक्टीमला त्याने नोकरीचा आमिष दाखवून त्याच्या घरी बोलवून त्याने तिला झोपण्याचे औषध टाकून औषध देऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संभोग केला आणि त्याचा तिने व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढून ते व्हिडिओ दाखवून तिला कंटिन्युअसली 8 वर्ष तो तिला घाबरून तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवत होता. त्याच्यानंतर तिला त्यांनी 75,000 रुपये दिले आणि ते 10% तिच्याकडून वसूल केले. त्याच्यानंतर वेळोवेळ तिला मारहाण केल्यानंतर तिने त्याच्या घरच्यांना सगळी गोष्ट सांगून सदरचा FIR रजिस्टर केलेला आहे. सदरचा FIR रामनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक 8/3/2024 रोजी दाखल केला आहे. पण आज रोजीपर्यंत पोलिसांनी त्याला काय अटक केलेली नाही आहे, अशी फिर्यादीच्या घरच्यांची कंप्लेंट आहे त्यांच्याविरुद्ध. ठीक आहे. हा कोण आहे व्यक्ती, काय अजून आरोप आहे का? हो, तो व्याजाने पैसे देतो आणि त्याच्याविरुद्ध आता मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये काही महिला गेलेल्या आहेत, त्यांनी व्याजाने पैसे दिलेले आहेत.